फटका फसलाय. मिड विकेटला खेळाडू प्रीतम बारी चेंडू खाली. कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये. प्रतीक पवार बाद. दुसरा धक्का लागतोय 30-11 नवापूर संघाला. न्यूमान दर्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 15 वरती 2. 16-32 इक्वेशन आहे. थोडस वॉर्मअप करत आहे आणि धाकटी डाणू टीम मीटिंग कमी करा. आपण बॅटल रंगणार आहे. 200च्या स्ट्राईकने रन रेट बनवायचे आहेत. आणि प्रतीक पवार सांगतायत की थोडासा चेंडू कट केला होता. लेग कटर टाकला होता आणि तिथे मात्र प्रतीक पवार माघारी परतलाय. न्यू मान मैदानाच्या आतमध्ये दर्पेश. पुढचा चेंडू चला थोडस स्पीडअप करा. दरम्यान स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वळूया आपण मॅच कडे. दरम्यान पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत करण. उत्कृष्ट गोलंदाजी. गतीला परिवर्तन. हलकासा टर्न. मयूर मर्दे आहेत. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळते. एक धाव परिपूर्ण आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 याच दरम्यान आपण बघतायत आमच्या मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य मंचावरती आपण बघताय. सन्माननीय शशिकांत जगन्नाथ भोईर विठ्ठलवाडी भोईर कॅटर्सचे सर्वेसर्वा त्यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य आले. पुढचा चेंडू. हलकासा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न आहे. थोडासा आपण वाईड बॉल घोषित केला गेला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 सन्माननीय आशिष मोरेश्वर भोईर साहेब विराथन बुद्रुक बीजेपी विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य आले. थँक्यू आशिषजी आणि थँक्यू शशिकांत सर. वळूया आपण मॅच कडे. चांगली गोलंदाजी करताना कारण पोटातील जादू दाखवण्याचा प्रयत्न आहे. वेग या वेळेला चेंडूला खेळतात ऑन साइडला. शॉर्ट मिडॉन मध्ये सुंदर शतरक्षण आहे. धावसंख्या 19 वर स्थिरावले. थोडासा कंट्रोल लावलाय. शेखर आम्हाला सांगतायत पहिल्या षटकामध्ये 13 होत्या. या षटकातील चेंडू झालेले आहेत ते 5 आणि फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत. 13-28 असं इक्वेशन आहे. मागची मॅच आपण जेव्हा बघितली सफाळे परिवार आणि विळंगी याच्यामध्ये 47चं टार्गेट होतं आणि याही मॅच मध्ये 30 धावसंख्या समोर आहे. अंतिम चेंडू करण. फिंगर रोल केल्यात. अल्टी पल्टी फॅन्सी शॉट. ठोकला षटकार आपण बघताय. डीप थर्ड मॅन रिझन मधन येतोय षटकार. तर आपण बघतायत सन्माननीय शशिकांत जगन्नाथ भोईर साहेब विठ्ठलवाडी बाप्पा मोरिया कॅटर्स यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य मंडळ त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करते. 2 षटकं परिपूर्ण धावा स्कोर कार्ड वरती 25. चला फील्ड अरेंज करायचे. 12-22 झाले. 22 हवे आहेत. 12-25 झालेले आहेत. 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. योग्य वेळी पार्थने दाखवलेला त्याचा इंटेंट. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सत्यम बारी. चला प्लीज
सत्यम बारी दाखल झालेले आहेत. आजचा अंतिम दिवस आहे, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. वारंवार कॉमेंटेटर मात्र अनाउन्समेंट करत असतो, तिथेही लक्ष द्यायचं आहे. आदरणीय नंदू भुईर, छवी चायनीज सेंटर जलसार यांचे मालक नंदूजी भोईर साहेब यांचं आगमन झाले, त्यांचंही करतो आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत. 12-22 आणि एक वेगवान तेजतर्रार गोलंदाज सत्यम दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅक व परफेक्ट बॉल कासियत राहिले सत्यम यांची. डॉट बॉल, टाळ्यांचा गजर, भन्नाट वेग आहे सत्यमकडे. 11-22 इक्वेशन आहे. इथून मात्र 311 नवापूर संघाचा गेम प्लॅनिंग असेल, 1-2 मोठे शॉट. तर धाकटी डहाणू संघाचा गेम प्लॅनिंग असेल की डॉट डॉट बॉल जर येत आहेत, प्रेशर फलंदाजाकडे कन्वर्ट करू शकतायत. जर तर आहे, किंतु परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये त्याला महत्व नसतं. प्रात्यक्षिक तुम्ही कसं दाखवतायत, त्याला भरपूर वेळ जातो, याची नोंद असू द्या. आपण बघताय शॉट बॅकवर्ड टच स्क्वेअर लेग घेतला गेला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. आणि डीप शॉर्ट गली होती, ते खेळाडूला डीप गलीमध्ये फील्डसाठी सजवलंय. विवरचना चक्रयू ज्याला आपण म्हणतो, तो चेंज झालाय. परफेक्ट ब्लॉक मध्ये मारा करतायत. बॅक टू द बॉल, ड्राईव्ह केला. इथे काय घडलंय? उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. सत्यम बारी 2 डॉट बॉल हाताळताना थोडस प्रेशर, फलंदाज स्ट्राईक वरती आहेत. दर्पेशकडे देण्याचा प्रयत्न करतायत. दर्पेशकडे थोडस दडपण टाकण्याचा प्रयत्न आहे. 10 मध्ये 22. क्षणोक्षणाला उत्कंठा वाढते. खूप तुल्यबल लढत आहे. आपल्या संघाचं अस्तित्व पुढे घेऊन जाण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. आणखीन एक डॉट बॉल आणि दर्पेश सॅक्रिफाईस करताना आपला विकेट. एस कॅन्डी थँक्यू. 9 मध्ये 22 ची गरज आहे. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. याच दरम्यान आपण बघतायत योगेशची गरज साहेब डोंगरीपाडा यांना मी विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावर. सत्यम बारी सातत्य ठेवतोय आणि सलग 3 डॉट बॉल हाताळत या मॅच ची जी आकर्षण आहे ती आणखीन वाढवताना बघायला मिळते. 12-22 होतं, आता 9-22 आलेलं आहे. योगेशचे घरत साहेब डोंगरीपाडा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य या ठिकाणी आपण बघतायत. तसेच सन्माननीय संदेश हरिचंद्र घरसाहेब विठ्ठलवाडी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय रोशन संदेश करत विठ्ठलवाडी यांच्याकडनं 1111 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य आलंय. मंडळ त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करते. 9-22 प्रतिम शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न आहे. बॅटला स्विंग केलं होतं, परंतु आता आपण बघतायत पार्थ हा स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळेल. दीपेश सन्माननीय नंदूजी भोईर साहेब छेवी चायनीजचे मालक, जलसर गावाला बिलॉंग करणारा, जलसर गावातील एक अनमोल असं रत्न, त्यांच्या माध्यमातून 2222 रुपयाची भरीव अशी आर्थिक सहाय्य मिळते. थँक्यू नंदूजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे आपण बघताय चेंडू गेलाय सीमारेषेच्या. 7 चेंडू आणि 17 ची गरज आहे. अतिशय जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते. 7 मध्ये 17 ची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मॅच भरपूर महत्वाची आहे, परंतु आपल्याला आज वेळही भरपूर महत्वाचा आहे. मला वारंवार हे अनाउन्समेंट करावं लागतंय. 7-17 5 मध्ये फक्त 5च खर्च केल्यात सत्यमनं.
परफेक्ट चेंडू हाताळला गेलाय. येणारे 6 चेंडू 17ची गरज आहे. मॅच मध्ये थोडस प्रेशर वाढतोय. जाऊया एक रिफ्रेश सॉन्ग. जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा, हे जीवलग जीवा. चला लवकर फील्ड अरेंज करा प्लीज. 6 मध्ये 17 बनवायचे आहेत. 6 चेंडू 17ची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आले कुठे. सत्यम बारी यांनी दाखवून दिले आपली गोलंदाजी. सत्यम शिवम सुंदरम नेहमी संघाला साथ देणारी ठरणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे आमचे सत्यम जबरदस्त कामगिरी केले आणि संघनायकांना दिलेला विश्वास खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याजवळ ठेवलाय. नवीन गोलंदाज हर्ष अंबिरे दाखल झालाय. तर स्ट्राईकला आपण फलंदाज बघतोय पार्थ. 6-17 पार्थ आहेत, ज्याला सूर गवसलाय, आणि हर्ष अंबिरे आहेत ते दाखल झाल्या. डेथ ओव्हर अनामारीचं षटक आहे. पहिला चेंडू आणि इथे पार्थ इज ऑन अ फायर. सरळ ओव्हर मिड विकेट येतोय हा ह्यूज मॅसिव्ह सिक्सर. मात्र 5-11 असं इक्वेशन राहिले. पार्थ पहिल्या चेंडूवरती उत्तुंग असा षटकार मारत धाकटी डहाणू संघाच्या गोलंदाज हर्षला हे सांगताय स्लॉट मध्ये चेंडू येतोय तर प्लॉट मध्ये जायला वेळ लागणार नाहीये. 30-11 नवापूर संघाचा पार्थ तयार झालाय चेंडू क्रमांक 2 खेळण्यासाठी. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. गणेश तिथे आहे. डॉट बॉल आला आता. 4 मध्ये 11. 4 मध्ये 11 सरळ बॅटने मिड विकेटला क्लिअर केलं होतं. इथे मात्र फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉल. 4-11. 4 मध्ये 2 मोठे शॉट. जर 10 येत आहेत तर सुपर ओव्हर या स्पर्धेचं आकर्षण राहिलंय. जबरदस्त मॅच तयार होताना पार्थ एका बाजूने हर्ष अंबिरे. चर्चा सत्र, विचार मंथन, सर्व काही गोष्टी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. कारण प्रत्येकाला ते जिंकायचं आहे. प्रत्येकाला या आकर्षक ट्रॉफीचा हकदार व्हायचा आहे. 20-25चं चॅम्पियन व्हायचं आहे प्रत्येकाला. ओहो काय गोलंदाजी हाताळली या वेळेला. थोडासा बॅक ऑफ द गुडलँड ठेवत खांद्याचा उपयोग केलाय हर्षनं आणि डॉट बॉल. आता पार्थकडे प्रेशर आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. पार्थनं थोडासा हर्षकडे ते कन्वर्ट केलं होतं. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आला आणि त्यानंतर आता 3 मध्ये 11 असं इक्वेशन आहे. आता 3 मध्ये 2 तुम्हाला खेळायचेच आहेत मोठे शॉट. हर्ष आणि ते कार्पेटला रोल करत लॉंगॉनला खेळतायत. आता मात्र आपण बघू शकाल आता मात्र 2 मध्ये बनवायच्या त्या 9 धावा. जिथे फक्त एकच रन्स होती तिथे 2 आलेले आहेत. तो 9 आपण बघू शकाल. उंच डोंगर आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे आमचे सर्व क्रीडाप्रेमी या उंच डोंगरावरून का मॅचचा लुप्त घेत आहेत त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 2 चेंडू 9 धावा. क्लास 1 मॅच. एक चांगला चेंडू, एक चांगला शॉट. ओ माय गॉड. आपण बघू शकाल काय खांद्याचा जबरदस्त उपयोग बघायला मिळाला. शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीने हर्षनं क्लेवर गोलंदाजी केली. पार्थ यांच्या इराद्याला उद्ध्वस्त करणारा हा चेंडू होता.
या चेंडूवरती लवकर खेळले गेले, थोडासा वेट करून अप्परकट जरी खेळले असते 38 सर्कलच्या बाहेर चेंडू घेऊन जाता आलं असतं, परंतु पुढचा चेंडू आपण बघतायत. एका चेंडूवरती शेखर आम्हाला सांगतायत 9 धावांची गरज आहे. 13-11 नवपूर संघाला. आणि ते हॅमर करण्याचा प्रयत्न हर्षनं काय जबरदस्त गोलंदाजी करत धावा वाचवलेल्या आहेत. त्या 17 पेरी फर्स्ट बॉलला षटकार आला. कुठेतरी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मागच्या मॅच मध्ये आपण हीच चुकी विश्वनाथ जाधवकडनं बघितली होती जेव्हा मॅच क्लोज होती. रिव्हर्स खेळण्याचा त्यांचा प्रयत्न तितकासा यशस्वी झाला नाही आणि 4 मध्ये 5 धावा असताना तो मॅच त्यांनी गमावला. इथे तेच घडले. 6-5 मध्ये 11ची गरज होती, म्हणजेच एक मोठा शॉट आला असता, 4 सिंगल जरी आले असते तरी 10 आल्या असत्या, सुपर ओव्हर होऊ शकली असती. पण जर तर आहे, माईकवरती बोलणं सोपं आहे आणि मैदानावरती खेळणं कठीण असतं. तर आपण जाऊया प्लेअर ऑफ द मॅच कडे आणि टॉस साठी या सातपाटी अ संघ. आमचे परममित्र तुषारजी यांचे आम्ही वेलकम करतोय. तुषार म्हात्रे साहेब वेलकम आहे, आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय नंदूजी भोईर साहेब छवी चायनीजचे सर्व आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. नंदूजी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आपल्या शुभ हस्ते आम्ही मयूर मर्दे ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मयूर मर्दे ठरतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी. या मयूर. 26 धावांची विस्फोटक खेळी ज्यांनी साकारली. एक संयमी खेळी खेळतायत मयूर. नंदूजी भोईर साहेब या. मयूर वेल डन. आणि नंदू भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतायत SP स्पोर्ट्सच्या माध्यमातून इनर आणि विश स्पोर्ट्सच्या माध्यमातून सॉक्स जे आम्हाला पंकज पाटील आणि अनिकेत राऊत यांच्या माध्यमातून दिलेले आहेत. मयूर तुमची जी खेळी तुम्ही साकारत आहात की आम्ही पहिल्या दिवशी बघितलं आणि आजही बघितलंय, तुमच्यामध्ये जो परिपक्वता आलेली आहे, शांतपणे खेळण्याची तुमची आता जी तुम्ही मेथड नवीन आणलेली आहे. एरवी आम्ही मयूर मर्दे म्हटल्यानंतर कुठल्याही चेंडूला षटकार मारण्यासाठी प्रयत्न करत असतात, पण आत्ताचा जो मयूर आहे शांतपणे शेवटच्या क्षणापर्यंत खेळणारा आम्हाला दिसलाय 2 मॅचेसमध्ये. त्याचं रहस्य काय? पहिली गोष्ट तर एक साईडने विकेट जात होते, मला सिंगल बॉल खेळायचा होता, रन रेटनीच खेळायचा होता, मी 10च्या रन रेटने खेळणारच होता. तर तेच चालू होतं, मध्ये विकेट जात होते, परत नॉन स्ट्राईकवर होता मी. पण मला स्कोअर बनायचा होता. लास्टच्या ओव्हरला एक छक्का मारा, तिकडे एक मॅच फिरली आणि चौका गेली, 10 रन आले तिकडे एक मॅच. आणि अनिकेतने मस्त 2 छक्के मारले, ते चांगलेच. एक शेवटचा प्रश्न आहे. 6-17ची गरज असता, व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार आलाय, आता 5-11चा आहे, म्हणजे जरी 4 सिंगल आणि 1 षटकार आला तरी मॅच टाई होऊ शकली असती. परंतु तेव्हा तुझ्या मनामध्ये काय चाललं होतं की मॅच वाचवेल की पार्थ मॅच जिंकून जाईल? त्या दिवशी पण त्याला सांगितलं की 6 बॉल 17ची मॅच होती. त्या दिवशी पण त्याला मी बोलला मॅच काढून दे, आता पण तेच बोलला आणि तो बोलला, त्यांनी मॅच काढून दाखवली. आणि सत्यमनं जे पलटवार केला, एक चांगली गोलंदाजी केली, सत्यम बद्दल काय बोलशील? सत्याने तर चांगलीच मेन ओव्हर त्यांनीच कमबॅक करून 6-17 ठेवले. तो छक्का चांगला मारा, त्यांनी हेलिकॉप्टर चांगला मारला नवापूर संघाने, तेव्हा आहे तो. मयूर आमच्या समवेत होते. नंदू सरांना मी विनंती करते आपण स्थानपन्न व्हायचं टॉस करण्यासाठी. चला आपण टॉस करतोय आणि मॅच नंदू भोईर साहेबांच्या माध्यमातून
नंदू भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅच 4 षटकांचा असेल, चॉईस दिलं जाईल आणि कॉल असेल सातपाटी अ संघाचा. कॉइन स्पिन करा. एका पद्धतीने अमोल पाटील आणि अमोल 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 11 आलेला आहे. तर टॉस जिंकला या ठिकाणी. काय म्हणशील, काय असेल निर्णय आपला? आम्ही 6 टॉस नंतर आता जिंकलो, क्षेत्ररक्षण करू. आणि कसं वाटते, मॅच जवळजवळ तुमच्या हातून निसटलेला आणि कमबॅकिंग झालंय, तर आता काय गेम प्लॅनिंग असेल? किती धावा एक चांगली मॅच होऊ शकते समोरच्या टीमला? जर तुम्ही किती धावापर्यंत एक थांबवण्याचा गेम प्लॅन असेल, कमीत कमीत नाही एक फिगर? 40. चालेल, बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? आम्ही सुद्धा फलंदाजीच केली असती. आणि आता बॅटिंग करायची आहे, तर काय म्हणशील, पॉवर प्लेमध्ये किती धावा एक चांगला स्टार्ट होऊ शकतो? असं काही टार्गेट निश्चित नाही आहे. बॅट्समन आहेत, चांगलेच आहेत. ते ज्या मेरिटवर खेळतील, फक्त एवढंच सांगेल की तुमच्या बॉलच्या मेरिटवर खेळा, जेवढा स्कोर होईल तो बेनिफिट्स असेल. सो बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला या ठिकाणी धाकटी डावणू संघाने घेतलंय प्रथमतः क्षेत्ररक्षण. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सातपाटी अ संघाला. क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. आई जगीमाता धाकटी डाणू आणि सातपाटी अ अतिशय महत्त्वाचा सामना. यानंतर अजूनही 3 मॅच शिल्लक आहेत. अमोल पाटील स्मृतिचषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, 4 षटकांचा सामना. पॉवर प्ले अतिशय महत्त्वाचा असेल. धाकटी डाणू, आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. धाकटी डाणू प्लीज. धाकटी डाणू, त्याला प्लीज मैदानावरती. 2:34 झालेली आहेत. आई जगीमाता धाकटी डाणू संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना.
कृतेश देखील दाखल झालेला आहे. तो कोणत्या संघामधनं खेळतो ते देखील पाहूया. आणि आज सकाळचं सत्र देखील महत्त्वाचं होतं. अतिशय अटीतटीचे सामने आपण पाहिलेले आहेत. ताकटी डाणू लाईनमध्ये मैदानावरती डिसिप्लिन आपल्याला बघायला मिळते. क्रिकेटचा खेळ म्हणजे सभ्य माणसांचा खेळ आहे. विश्वनाथ जाधवनं आज धुवाधार बॅटिंग केली. विशेष करून त्याचे बिहाइंड द विकेट रिव्हर्सिव्हचे फटके अगदी बघण्यासारखे होते. इथून त्याची सुरुवात झाली. अर्धशतक झळकावलं. पुन्हा एकदा रचनात्मक बॅटिंग करत असताना त्यानं दर्जेदार बॅटिंग केली आणि चौकार षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतर आपण फुटवर्क देखील पाहिलं. त्याचं फुटवर्कही चांगलं आहे. बदलालित्य देखील जबरदस्त होतं आणि प्रेक्षकांचा जल्लोष. हा फटका ऑनसाईडला सजवला होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 3 फटके बिहाइंड द विकेट. त्यानंतर स्वीप केला होता ऑनसाईडला. अतिशय दर्जेदार बॅटिंग त्यानं केली. दमदार अर्धशतक झुंजार बॅटिंग. आज तो सामना जिंकून देऊ शकला नाही, परंतु स्पर्धेतलं तिसरं अतिशय महत्त्वाचं अर्धशतक आज विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं. सुपर चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त करणारा खेळाडू मैदानाच्या चारही बाजूला बॅटिंग करू शकतो हे त्यानं दाखवून दिलं. पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला अतिशय दमदार असा फटका होता. मैदानात खेळ सुरू होते. 2 मातबर संघ मैदानावरती आहेत. 7 पाटी बॅटिंग करण्याकरता आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. फ्लॅग देखील पाहू शकता डौलानं फडकत असताना. क्रांती शंकर केणी विठ्ठलवाडी 500 रुपयाची आर्थिक मदत. थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात करा. 2 मधून 36 मिनिटं झालेत. सातपाटी आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी होत्या. 7 पाटी. आतापर्यंत कुठल्या संघाला अनाउन्समेंट करण्याची आवश्यकता भासली नाही का सापळ्यामध्ये. पहिल्यांदाच 7 पाटी आपल्याला अनाउन्समेंट करण्यात येते आहे. आपण या ठिकाणी आपला 12th मॅन पाठवा. छत्रपती शिवाजी महाराज आपलं महाराष्ट्राचं आराध्यदैवत, अर्थात ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. 4 षटकांचा सामना. या स्पर्धेमध्ये जे विजेते संघ आहेत त्यांना विनंती आहे ड्रॉसाठी आपण व्यासपीठावरती या. थोड्याच वेळात ड्रॉ देखील सुपर 4चा केला जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल प्रीतम बारी, व्यावसायिक खेळाडू आहे. आघाडीचे फलंदाज चिराग पागधरे, प्रणित बिनीचे फलंदाज. सामन्याला होते सुरुवात. अमोल पाटील स्मृती चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. प्रणित आणि चिरागची जोडी मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती अष्टपैलू खेळाडू, आयकॉन खेळाडू प्रीतम बारी. क्षेत्ररक्षण 3rd मॅन पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये. सुंदर कव्हर ड्राईव्ह. अगदी सरळ बॅट नंबर ड्राईव्ह चेंडू केला. एक्स्ट्रा कव्हरला एक धाव चिरागला. तंत्र खूप चांगलं आहे. तंत्रशुद्ध फटका आपण पाहू शकता. ॲक्शन रिप्ले. टायमिंग अगदी प्रॉपर आहे. चेंडूच्या रेषेत येत आपल्याला अगदी चेंडू खेळून काढला होता. बॉडी बॅलन्स खूप चांगला होता. बॅटचा पूर्ण चेहरा दाखवला आणि अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढला होता एक्स्ट्रा कव्हरला. धावसंख्या 1. चिराग ऑन मार्क. 1 पण. प्रणित अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी त्याला कामगिरी करायला गेलं. बेनीचा फलंदाज प्रीतम बारीचे षटक आहे. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती पाहायला मिळते. ऑन साईडला खेळायचं होतं. जोरदार अपील पंचांकडे आपण पाहू शकता. खेळ आहे परंतु पंचांनी या ठिकाणी हे अपील फेटाळून लावलेलं आहे. अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. प्रीतम बारी विकेट टेकर गोलंदाज आहे. राऊंड विकेट मारा केला गेलाय. अतिशय जबरदस्त चेंडू होता. लेग बायचा चेंडू, लेग बायचा इशारा पंचांनी केलाय. जोरदार अपील केलं होतं. प्रीतम बारी. पालघरचे काही खेळाडू नेहमीच आपण बघितलं तर यॉर्करसाठी प्रसिद्ध आहेत. आपण प्रजित तांबेरेला पाहिलंय. एक आठवण तुम्हाला मी सांगेन रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीची. फटका दर्जेदार आहे. चिराग अतिशय दर्जेदार फटका. चेंडू खेळून काढलाय काऊ कॉर्नरला. सीमारेषेच्या पार षटकार. काय टायमिंग होतं. जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर. चिराग पागधरे. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाटी नेटवरती. आँख के चिराग का मतलब होता है आँख और राग के नीचे होती है आग. ये चिराग का स्वैग. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक.
अतिशय आकर्षक फटका, चेंडू सीमारेषेच्या पार, टायमिंग खूप चांगलं होतं. आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन अतुल आहे. अतुल म्हटल्यानंतर पैसा वसूल काम होणार इतक्या शंकाने धावपल कर धाबा 8. एक षटकार चिरागच्या बॅटमधनं, गोलंदाजी मार्गपती गोलंदाज प्रीतम बारी. 7-8 आई फटका जबरदस्त आहे, गॅप मध्ये मिडॉप आणि एक्स्ट्रा खबरचा क्षेत्रभेद, चेंडू सीमारेषा पार जाईल यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती चिरागची हुकमत, चेंडू सीमारेषा पार, कडकडी चौकार. काय फटका खेळलाय, आकर्षक, दर्जेदार, दमदार. धावमिती 4. चिरागचा स्वॅग मैदानावरती. धावसंख्या 12. ऍक्शन रिप्ले फ्रंट फुटवरती आणखीन एक तंत्रशुद्ध फटका. एफर्टलेस बॅटिंग करत असताना चिराग फागदरे. धावसंख्या 12. बिनबाद 12. 7 ओ हो क्लास बॅटिंग. लेट खेळ आहे. चेंडू जरी सीमारेच्या दिशेनं क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. पॉइंट आणि कव्हरचा क्षेत्र या ठिकाणी भेदला गेला होता. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झाला. टाळ्यांचा गजर होतोय. 7 अच्या डगआउट मधून टाळ्यांचा गजर होतोय. चिराग काय तंत्र आहे, तंत्रशुद्ध बॅटिंग करत असताना फटका पहा काय सजवला होता आणि कशी त्यांनी वाट बघितली शेवटपर्यंत आणि त्यानंतर हा फटका खेळला. ऑफ टर्मच्या भारताच्या चेंडू बॅकफुटला थोडीशी वाट बघितली, त्यानंतर पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे, पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये तो गॅप आहे, त्या गॅपमध्ये चेंडू खेळून काढला. 3 धावा आरामात. 6 3 धावा पूर्ण झाले आहेत. या 3 धावांनी धावसंख्या वाढली. अतिशय सुरेख कामगिरी मैदानावरती. थ्रो चांगला नव्हता, थ्रो जर अतिशय चांगला असता. ऑफ्टमच्या बाहेरचा वेगवान 50 वेगाचा चेंडू, यष्टीरक्षण थोडंसं खराब झालंय. बाईचा इशारा पंचाने केलाय आणि धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बिनबाद 16. चिराग ते काही फटके आपण या ठिकाणी निश्चितच पाहणार आहोत. अप्रतिम बॅटिंग त्याने केले. 14 घेतोय. 4 चेंडूंना तो सामोरं गेला और जबरदस्त बल्लेबाजी रही है, शानदार बल्लेबाजी इनकी. फक्त टीम मीटिंग करू नका. ये पहली गेंद थी ऑफ टाइम के बाहर. अब देखते हैं जिस तरह से ये खेल हुआ है. स्कोर 16. यानं षटकानंतर ड्रॉ केलं जाणार आहे सुपर 4 साठी. सर्व संघाचे कॅप्टनचे विजेते संघाचे कॅप्टन आपण घ्या. जोरदार अपील किया गया था. बिलंगी टीम एडवान मथानी और ये खूबसूरत स्ट्रोक था, बेहतरीन टाइमिंग. गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था. बल्ले के बीचों बीच खेलते हुए चिराग, ये स्वैग है चिराग का. ये गैप था एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ का खिलाड़ी, उसके बीच में से गेंद बाउंड्री लाइन की तरफ और उसके बाद में लेट खेले थे. पॉइंट और कवर के बीच जो गैप था उस गैप में टाइमिंग बढ़िया. तकनीक बहुत अच्छी है. अगर आपके पास तकनीक अच्छी है ना तो आप सामने वाले को तकलीफ दे सकते हैं. बेहतरीन बल्लेबाजी चिराग पागधरे द्वारा. 14 पर खेल रहे 4 गेंदों का सामना किया. इसको 16 रन बगैर किसी नुकसान के. 7 हवा में गेंद है, विकेट कीपर भाग रहे हैं और ये कैच छूटा है. कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, गेंदबाज का दिल टूटा है. करण आए हैं गेंदबाजी करने के लिए. स्कोर में बढ़ोतरी. 17 रन बगैर किसी नुकसान के. बल्लेबाज को जीवन दान मिला है. प्रणीत 1 पर बैटिंग कर रहे हैं और चिराग 14 पर बहुत ही महत्वपूर्ण पारी खेल रहे हैं. प्रणीत को जीवन दान मिला. टप्पा खाते उछालता ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. फिलहाल ये शॉट देखे सफल हुए बल्लेबाज. लेग कटर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, धीमी रफ्तार के साथ आई और विकेट कीपर की तरफ मौका था. रनिंग कैच है, स्टनिंग कैच हो सकता था लेकिन आपने कैच छोड़ा. पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस विन द मैचेस. ये मंत्र है, आपको नहीं भूलना. इसको 17 रन बगैर किसी नुकसान के. 7 ऑन साइड पर गेंद को खेल दिया. लॉन्ग ऑन पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है लेकिन खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. दर्शन स्ट्रोक चिराग का. मैंने पहले कहा कि राख के नीचे होती है आग. ये है चिराग का स्वैग. चिराग सुपर बैटिंग, मैग्निफिसेंट बैटिंग. ये शॉट देखिए. डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट. सूरज का कैमरा जबरदस्त चल रहा है, बहुत ही अच्छा फॉलो कर रहे हैं. और टाइमिंग देखिए, कहाँ सिंगल लेने वाले, कहाँ सिंगल लेने वाले. ये तो 6 के नीचे सोचते नहीं. आत्मविश्वास देखिए चिराग का. चिराग फागदरे प्लेइंग ऑन 20, स्कोर 20 by Proipanen. सुपर बैटिंग बाय चिराग पागधरे. करण के ओवर की बात करें तो शुरुआत इतनी अच्छी नहीं है और चिराग फॉर्म में लग रहे, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. इस वक्त इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए. फील्डिंग की जमावट
थर्ड मैन एक खिलाड़ी फिलहाल इस वक्त थोड़ा गली की तरफ है, पॉइंट पर बाउंड्री पर खिलाड़ी एक्स्ट्रा कवर और एक खिलाड़ी मिड ऑफ पर। ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है, गेंद को बिल्कुल जाने दिया विकेट कीपर की तरफ, वाइट बॉल का इशारा, ऑफ स्टंप को कवर किया था और उसके बाद में गेंद विकेट कीपर की तरफ चली गई। स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या कुल मिलाकर 24 रन बगैर किसी नुकसान के। चिराग 20 पर खेल रहे, प्रणीत 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। बहुत ही क्रुशियल मुकाबला है करण के लिए, तगड़ा मुकाबला आप देख रहे हैं। सात पार्टी और दागटी डानू, यहां भी जबरदस्त स्ट्रोक है, लाजवाब, बेहतरीन, तीर से समान, तीर से समान, छू लिया आसमान, बल्लेबाज खड़े हैं सीना तान। कमाल की बल्लेबाजी, क्या शॉट मारा है, क्या टाइमिंग है। इस बंदे को देखे, ये बंदा बेखौफ है, ये बंदा बिंदास है और कैमरामैन तो कमाल ही कर रहे हैं। बिल्कुल कैमरामैन के स्वागत की तरफ, स्वागत के लिए गेंद चली गई थी सीधा बाउंड्री लाइन की तरफ। ब्यूटीफुल टाइमिंग, लाजवाब स्ट्रोक, कड़क शॉट बल्लेबाज चिराग का। दमदार पारी केंद्र है, इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 30 रन बगैर किसी नुकसान के। ओवर की बात करें तो ये बहुत महत्वपूर्ण ओवर है, दूसरे ओवर का खेल। इस ओवर में करण के ऊपर हमला हुआ है और तकनीक देखे बल्लेबाज चिराग पाकधरे is on fire now, scored 30 for none. Chirag playing on 26. Excellent batting by Chirag. It's looking now very dangerous. Look at this fielding. Third man, Kelly Point, extra cover, laying up. 5 fielder onto the offside. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे जोरदार, फिर विकेट कीपर ने की, लेकिन गेंदबाज की तरफ से कोई बात यहाँ अगर देखे तो बिल्कुल अपील नहीं थी। अब स्कोर 30 पर रुका हुआ, 30 रन बगैर किसी नुकसान के। 4 ओव्हर का खेळ आहे। या षटकानंतर ड्रॉ केला जाईल, प्रत्येक संघाची नावाची अनाउन्समेंट या ठिकाणी करण्यात आले। जर तुम्ही नाही आलात तर कॅमेऱ्यासमोर ड्रॉ केला जाणार है। इस ओवर की बात करें तो बहुत ही अच्छा ओवर घट रहा है। 2 गेंदों का खेल आना बाकी, 2 गेंदे शेष। इंपॉर्टेंट मुकाबला है, स्कोर 30 पर नन। पहले विकेट के लिए 30 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी, उम्दा बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। ऑन साइड पर खेलना चाहते थे, व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया है। और डगआउट में देखिए, 7 पार्टी के डगआउट में बिल्कुल इस वक्त तालियां बज रही है। ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, लेग स्टंप के ऊपर गेंद स्लॉक स्वीप करने की कोशिश, विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए, फाइन लेग पर गेंद को फील्ड किया गया, 1 रन का इजाफा। स्कोर 32 रन बगैर किसी नुकसान के। पहले विकेट के लिए 32 रनों की साझेदारी। इंपॉर्टेंट मुकाबला है। जसपाल साहब हमारे साथ है तो बहुत सारी चीजें आप जरूर देखेंगे पार्टी नेटवर्क पर। अपडेटर हैं हमारे डिजिटल स्कोरर शेखर, बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं। मुन्ना जयसवाल अपडेटर, कैमरामैन सूरज और अतुल। एंड नाउ स्कोर 32। उड़ा आसमान की तरफ, जबरदस्त स्ट्रोक है, बल्लेबाज ने किया अपनी मनीषा पूरी, अंपायर ने दिए 6 रन की मंजूरी। व्हाट अ शॉट, अ क्रैकिंग स्ट्रोक, लुक एट द शॉट। सीधे बल्ले से गेंद को उड़ाया आसमान की तरफ, उछाला बहुत खूबसूरती के साथ, भागने की जरूरत नहीं है। गेंद तारामंडल में पहाड़ पर चली गई है। गजब की बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा, बॉटम एंड का सही इस्तेमाल और बॉलर के सर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था। दर्शनीय स्ट्रोक, बल्लेबाज प्रणीत के बल्ले से 7 पर केंद्र, स्कोर 38 बगैर किसी नुकसान के। पहले विकेट के लिए 38 रनों की साझेदारी 7 पार्टी टीम के लिए। सामने एक तगड़ी टीम है, दागटी डानू। बहुत अच्छी गेंद थी, इस बार ज्यादा आत्मविश्वास के साथ नहीं खेल पाए और गेंद चली गई स्लिप पर। बाइक का इशारा अंपायर ने किया। 39 रन स्कोरबोर्ड पर है। 2 ओव्हर का खेळ समाप्त हुआ। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धावा आहेत 39। अजूनही 12 चेंडूचा शिल्लक आहे। यानंतर ड्रॉ केला जाणार आहे। सर्व कॅप्टन शेवटचा कॉल आपल्यासाठी ड्रॉ केला जाणार आहे, कॅमेऱ्यासमोर असणार आहे। अतुल आपला कॅमेरामॅन आहे आणि त्याला मी विनंती करेन किंवा सूरज आपण व्यासपीठावरती तिथे ड्रॉ केला जाणार आहे। 2 षटके समाप्त झाले, सरासरी खूप चांगले 39 धावा धावफलकावरती। इथेच ड्रॉ आपण पाहतो आहे। कॅमेरामॅन देखील व्यासपीठावरती आलेले आहेत। सूरज या ठिकाणी व्यासपीठावरती येणार आहे कॅमेरामॅन। अतुल तुम्ही मैदानावरती राहायचे। ऑलराइट,
ड्रॉ. त्याला सर्व संघांचे कॅप्टन मथाने टीम कॅप्टन, विलंगी संघाचा कॅप्टन, एडवन संघाचा कॅप्टन, एक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे. कल्पेश आणि त्याचबरोबर संदीप त्या ठिकाणी उपस्थित आता ड्रॉ करतायत सुपर 4चा. अमोल पाटील चषक 2025. प्रफुल्ल आमच्या समालोचन कक्षामध्ये आहे. पॉवरफुल खेळ राहिला आहे मागच्या 4 दिवसामध्ये. आज देखील काय सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांनी ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती घेतले. ड्रॉ देखील केला जाईल. धावसंख्या 33 वरती पोहोचले. धावसंख्या आता निश्चितच मोठी झेप घेते. 40 वरती पोहोचले. 40 धाबा धाबलकावरती. या ओव्हर नंतर ड्रॉ केला जाईल. सुपर ओव्हरचा ड्रॉ. अतिशय महत्वाचा सामना. 26 वरती आज जबरदस्त बॅटिंग चिराग कडून. फटका सजवला ऑन साइडला. बॅट्समन चिराग आलाय रंगात. त्याने चेंडू पाठवलाय ढगात. चिराग बाबा तुझी चर्चा असेल क्रिकेटच्या जगात. काय फटका सजवलाय. फुल पॉवरफुल. 8 मध्ये 32 ठोकल्यात त्यांनी. तंत्र चांगलं आहे. तंत्र अतिशय जबरदस्त आहे. आतापर्यंत 4 षटकार, उत्तुंग षटकार, 1 कडकडीत चौकार. 400च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय. बघा हा फटका ऑन साईडला. बॅट स्विंग खूप चांगलं आहे. बॉडीला रोल केलंय आणि त्यानंतर चेंडू आकाशामध्ये गेलाय. वाह 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 चिराग. 32 वरती खेळतोय. 8 चेंडूमध्ये त्यानं आतापर्यंत 32 ठोकलाय. त्याचा अर्थ 400चा स्ट्राईक रेट आहे. आणि लिमिटेड ओव्हरमध्ये काय बघितलं जातं, तुम्ही 4 षटकांचा सामना खेळता, तुमचा स्ट्राईक रेट अतिशय महत्त्वाचा आहे. तो कमीत कमी 250-300च्या वरती असला पाहिजे. इथं तर 400च्या स्ट्राईक रेट चिराग खेळतोय मैदानावरती. अफलातून बॅटिंग केले आणि तंत्र खूप चांगलं आहे. सेन्सिबल बॅटिंग करत असताना चौकार षटकार ठोठवतोय. त्यानंतर एकेरी धाव घेतोय आणि दुसऱ्या बाजूला इथे संधी देतोय आपल्या पार्टनरला. भागीदारी पहिल्या गड्यासाठी 47 धावांची. महत्त्वाचा सामना मैदानावरती. शानदार खेळ आतापर्यंत शपथ झाला होता आणि ऑन साईडला खेळायला हवा. अतिशय जबरदस्त उत्तुंगाचा षटकार. त्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून फटकाचा चांगला सजवलाय. टकाटक पटापट कमालीचा अपरकट. चेंडू सीमारेषा पार आणि प्रणीतच्या बॅटमध्ये षटकार. वाह काय बॅटिंग होतोय दोन्ही बाजूला. आग दोन्ही बाजूला सारखीच लागले. धावसंख्येचा वेग प्रचंड वेगाने. धावसंख्या 50च्या दिशेने जाते. बघा किती धावा झाल्या आहेत. 50च्या पलीकडे गेले. 53 धाबा धापल करती. पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी. हेलिकॉप्टर लॉंग आपला क्षेत्ररक्षक. जेल सुटलाय. नशिबाची 7. प्रणीत साठी प्रणीत खेळतोय 15 वरती. धावसंख्या 54 बेनबाद 54. 7 पटी संघानं जबरदस्त कामगिरी केले. अजून एक हुकमाचं एका डगआउट मध्ये आहे आणि अशा वेळेला बिनीच्या फलंदाजांनी बिनधास्त बॅटिंग केले. चिराग 33 वरती. प्रणीत 15 वरती खेळतोय. सत्य काही फटका अतिशय सुंदर. एकच धाव मिळेल. छान क्षेत्ररक्षण झालंय. षटक क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबल करती. एकूण धावा आहेत 55. बिनबाद नाबाद जिंदाबाद 55 आणि निश्चितच ड्रॉ केला जाईल यानंतर. 55 पण कॅमेरामॅन सूरज व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत. अर्थात लगेचच त्यांना सांगण्याची गरज नाहीये. काही दावे प्रतिदावे आपण बघू शकता पाठी नेटवरती केले जात आहेत आणि सध्या कोणाविरुद्ध भिडणार, कोण कोणाविरुद्ध खेळणार, कोण कोणाविरुद्ध झुंजणार पाहूया. ड्रॉ पहिला सामना त्याचा ड्रॉ. मैदानातला सामना सुरूच राहील. पहिली चिठ्ठी आली मथाणे. पहिला सामना एडवन विलंगी असा असेल. आता मथाणे तुम्हाला थोडं थांबावं लागणार आहे. तुमचा बरोबर खेळणारा संघ, तुमच्याबरोबर भिडणारा संघ, त्याचा अजून निकाल यायचा आहे. डिसिजन पेंडिंग आहे. महत्वाचा सामना आहे कारण या सामन्यातला विजेता तुमच्या विरुद्ध भिडणार आहे.
व्यासपीठावरती खमंग चर्चा सुरू आहे या सामन्याची. 55 धाबा धापलकावरती चिरागचा सिंहाचा वाटा 34 वरती घेतोय. जबरदस्त बॅटिंग केले प्रणीतनं, दुसऱ्या बाजूला लयलूट केले. शेवटचा षटक आहे, गोलंदाजी मार्क होती हर्ष. विकेट आली नाही या मॅच मध्ये. धाकटी डहाणू संघाला विकेट अजिबात आलेली नाहीये. चिरागने जबरदस्त बॅटिंग केले. काही देखणे पटके त्याच्या बॅटमधनं ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून खेळलेला अप्रतिम फटका. पूल केलं होतं चेंडूला. त्यानंतर शानदार बॅटिंग, अगदी ऑफ साईडला खेळलेला फटका. इथे क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि बरोबर मिडअपच्या मधून खेळलेला फटका होता. काही देखणे फटके आपण पाहू शकतो. व्हाईट बॉलचा इशारा झाला. ऑन साईडला पूल करत असताना पूर्ण ताकदीनं हा फटका खेळला. तंत्र सुद्धा, बॅटिंग, टायमिंग आणि बरोबर या ठिकाणी तंत्र खूप चांगलं आहे. धावफलकावरती धाबाचा विचार केला. धावसंख्या आता पोहोचली ती अब तक 56. अमोल पाटील स्मृती चषकाचा थरार. धावसंख्या 56 धाबा धावफलकावरती. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट्समन सकला यष्टीरक्षक चेंडूला थांबू शकलेला आहे. त्यामुळे बाईकचा इशारा पंच करत असताना धावसंख्या 57. 57 महत्वाचा डाव आहे. पहिली इनिंग 4 षटकांचा सामना. यानंतर पुढचा सामना असेल अतिशय महत्वाचा. विलंगी संघाचा कॅप्टन आपण तयार आहे. एडवन संघाचा कॅप्टन टॉससाठी तयार आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी करत असताना गोलंदाज हर्ष. प्रणीत खेळतोय 15 वरती. महत्वाची इनिंग. रिव्ह्यू घेतला गेलाय. व्हाईट बॉलसाठी घेतलाय का? बॅट्समनने घेतलेला रिव्ह्यू आहे अत्यंत महत्वाचा. बॅट्समन रिव्ह्यू DRS. एडवन टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर विळंगी आपण यानंतर टॉससाठी तयार आहे. टॉस बॉक्समध्ये एडवन तयार आहे. विळंगी संघाचे कॅप्टन ते देखील तयार आहेत. आता तयारच राहावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तुम्ही रिव्ह्यू घेतला होता, बॅट्समनने रिव्ह्यू घेतला होता, तो रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलेला आहे. आणि आता पंचांचा इशारा, टीव्ही अंपायरचा इशारा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 57 धाबा, पहिल्या विकेटसाठी 57 धाबांची शानदार भागीदारी. तर मॅच सुरू करा, सामना सुरू करा. महत्वाचा खेळ आहे आज या संपूर्ण स्पर्धेचं अंतिम सत्र. शेवटचे काही सामने. चॅम्पियन कोण बनणार, विजयाचा गुलाल कोण उधळणार. प्रणीतनं चेंडू गॅपमध्ये खेळलाय. सुरेख फटका, सुंदर टायमिंग. गोळीच्या वेगानं चेंडू जातोय अगम स्पोर्ट स्टँडच्या दिशेनं. एक्स्ट्रा कव्हरला फटका पहा, टायमिंग पहा. नेत्रदीपक, दर्जेदार देखणा फटका. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू होता. सुरेख खेळा अलॉंग द कार्पेट. सुख म्हणजे काय असतं ना, त्याची प्रचिती देणारा हा फटका आहे. वाह वाह, प्रणीत काय बॅटिंग करताय मैदानावरती. धावसंख्या 61. प्रणीत पोचलाय 19 वरती. बॅटची कड. यष्टीरक्षक यष्टाच्या मागे टपलाय झेल पकडण्याकरता. त्याने पकडलाय झेल. प्रणीत 19 धावांवरती आउट होते. 61 धावांची भागीदारी तोडण्याचं काम हातनं केलंय. 4थ्या षटकामध्ये ब्रेक थ्रू देतोय. अतिशय सुंदर यष्टीरक्षण. यष्टीच्या मागे ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. हेलिकॉप्टर खेळायचं, बॅटची कड लागली आणि त्यानंतर फलंदाज बाद. स्पोर्टमन स्पिरिट दाखवलंय बघा. तो मागे बघतोय. पंचांकडे बघण्याची आवश्यकताच नाहीये. त्याला माहिती की बॅटची कड लागली आणि त्यानंतर यष्टीरक्षण अप्रतिम झेल टिपला यष्ट्यांच्या मागे. विनीत आणि विरू 2 चेंडूसाठी मैदानावरती. पण बॅट्समननी काम चांगलं केलंय. म्हणजे विरू ज्यावेळेस डगआउटमध्ये असतो का 4-5व्या क्रमांकावर त्याला, तेव्हा मागच्या मॅचमध्ये संघ अडचणीत होता. त्यांनी चांगली बॅटिंग केली, त्यामुळे ते आता इथे खेळत आहेत. पण यावेळेला प्रणीत आणि त्याचबरोबर चिरागच्या दरम्यान जी भागीदारी आहे 61 धावांची. आणि म्हणून टाळ्यांचा गजर होतोय डगआउटमध्ये 7 पाठीच्या. उशिरा धाकटी डाऊनला यश मिळालेलं आहे. ब्रेक थ्रू देण्यामध्ये हर्षला या ठिकाणी सफलता प्राप्त झालेली आहे. धावसंख्या 61ला 1 आहे. विरू बाबरे. शेवटचे 2 चेंडू या इनिंगमधले. मोतीलाल शहा आयकॉन म्हणून आलेले आहेत. तुम्ही आमच्यासाठी कायम आयकॉन असणार सर.
ऑन साईडला खेळ आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण झाल्यात की नाही त्यासाठी टीबी अंपायर बिझी होतील. अमोल पाटील स्मृती चषक 2025 आठवडीच्या खेळपट्टीवर आठवडीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा चौकार, कर्तृत्वाचा षटकार, विजयाचा गुलाल कोण उधळणार, चॅम्पियन कोण बनणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. ॲक्शन रिप्ले टीबी अंपायर या ठिकाणी आता पाहतात काय घडलं होतं मैदानावरती. नॉन स्ट्रायकर एंडला अगदी क्लोज आहे का, अगदी क्लोज आहे का, सुरक्षित आहे, काही नुकसान नाही आहे, नॉट आउट, नॉट आउट आहे, नॉट आउट. सेफ आहे. बॅट ड्रॅग केली ना त्याचा फायदा झाला आहे. बेसिक क्रिकेट आहे, बॅक ड्रॅग करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. बॅट ड्रॅग केली आणि त्याचा फायदा झाला. ऑफ टाइमच्या बाहेरचा खोलवर टप्प्याचा चेंडू आउट होत असतं आणि शेवटच्या चेंडूवरती चिरागची खेळी संपुष्टात जरी आली असती तरी पण त्यानं आज या मॅचमध्ये 34 धावांची शानदार खेळी साकारलेली आहे. 4 षटकांचा खेळ, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7 पाठी संघानं उभारल्या 63 धावा जिंकण्याकरता आई जकीमाता धाकडी डाणू संघासाठी आवश्यकता असेल 64 धावांची. प्रणीतनं या मॅचमध्ये केलेली कामगिरी तिथे केली महत्वाची आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि एडबन संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर विळंगे संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं आहे. चिरागने केलेली अफलातून बॅटिंग, शानदार बॅटिंग त्यांनी केली. ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट क्षेत्रामध्ये तडकावलेले षटकार अगदी पाहण्यासारखे होते. त्याचबरोबर प्रणीतच्या बॅटमध्ये देखील काही देखणे पटके, पॉईंटच्या डोक्यावर त्याने खेळला फटका हा देखील अतिशय जबरदस्त नेत्रदीपक फटक्यांची लयलूट मैदानाच्या चारी बाजूला. एडबन संघ विलंगी संघ आपण टॉससाठी यायचंय. संतोषजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे. आदरणीय संतोषजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. विळंगी संघाचे कॅप्टन आणि एडबन आपण टॉससाठी यायचंय. आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. एडबन टीम कॅप्टन एडबन विळंगी संघाचा संघनायक. चला बॅट्समन चला मैदानावरती. आघाडीचे दोन्ही बॅट्समन अमोल पाटील. अमोल 11ची मागणी झालेली आहे. अमोल 11 आलेले आहे. विळंगी संघाचे कॅप्टन खुश आहे. संतोषजी म्हात्रे साहेब थँक्यू सो मच. टॉस जिंक निर्णय सांगावा लागेल इथेच सांगावं कारण आतापर्यंत जितके मॅच झाले त्या प्रत्येक मॅचमध्ये आपण बघितलं निर्णय इथेच घेण्यात आलेला आहे. भरपूर वेळ होता तुमच्याकडे, थोडा वेळ 1 मिनिट तुम्ही घेऊ शकता. कारण टॉसला जेव्हा येतात तेव्हा ती सगळी तयारी पाहिजे. जर जिंकला तरच निर्णय घ्यायचा आहे, नाहीतर मग काय निर्णय प्रतिस्पर्धी संघ घेत असतो. क्षेत्ररक्षण घेण्याचं काय कारण आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करताना 3 मॅच जिंकलोय, बॅटिंगमध्ये 1 मॅच जिंकलोय. म्हणून क्षेत्ररक्षण. समोरच्या संघाबद्दल काय सांगाल? पॉवर प्ले मध्ये किती विकेट तुम्हाला अपेक्षित आहेत? पॉवर प्लेमध्ये 2 विकेट अपेक्षित आहेत. स्पेशल कोणाचा विकेट हवा आहे? मृदुलचा विकेट. मृदुल पहिल्या षटकात किती अत्यंत महत्त्वाचा हा डाव असणार आहे. इथून हळूहळू प्रवास फायनलच्या दिशेने जाणार आहे. तर मृदुलची विकेट समोरच्या संघाला हवे. तुम्ही पहिल्या षटकात पॉवर प्लेचं जे षटक आहे तिथे किती धावा उभाराल? 2 ओव्हरमध्ये 30चा टार्गेट ठेवू. 2 ओव्हरमध्ये 30 धावा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न असेल. दोघांना शुभेच्छा असतील. महत्त्वाचा सामना विळंगी संघाच्या कॅप्टनने सांगितलं 3 मॅच आम्ही या ठिकाणी फिल्डिंग करताना जिंकला, त्यामुळे टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण पॉवर प्लेमध्ये
मृदूची विकेट घ्यायची आहे तर प्रतिस्पर्धी संघाला 30 जमा करायची आहेत. हा देखील अटीतटीचा सामना अगदी थोड्याच वेळात पाटील रेडिओवरती आपण पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा अमोल पाटील पृथ्वीचषकाचा थरार. अर्थात आठवडीच्या मैदानावरती आठवडीच्या खेळपट्टीवरती कर्तृत्वाचा षटकार. एका ब्रेक नंतर मैदानावरती जो खेळ सुरू आहे त्या दिशेने जातोय अजित पाटील मायक्रोफोनवर. डोंगरपाड्याचे सुपुत्र योगेशजी घरत यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय योगेशजी घरत साहेब, आपल्याला सन्मानपूर्वक विनंती, आपण व्यासपीठावरती या. 64 धावांचं टार्गेट गोलंदाजीसाठी आपण बघतायत. वीरू आणि समोर मयूर मर्दे, मागच्या मॅचचा हिरो. नॉनसाईकिनकडे रितेश. 64चं टार्गेट समोर आहे. 16च्या सरासरीने धावा बनवायच्यात. पहिला चेंडू, थोडासा वेग देण्याचा प्रयत्न आहे. ऑप्शनच्या भरपूर बाहेर वाईड बॉल, अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. 64 धावा बनवायच्या आहेत. त्या पद्धतीने फाउंडेशन बिल्ड केलं होतं. 2 षटकामध्ये तब्बल 39 धावा. त्यानंतर थोडासा लगाम लावलाय तकटी डहाणू संघानं स्कोरवरती. वीरू, ओहो, टायमिंग प्रॉपर एलिव्हेशन. चेंडूला सरळ पाठवतायत. लॉंग ऑफ रिझन मधनं वन्स बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार ऑन द राईज बघायला मिळतोय. अप्रतिम शॉट सिलेक्शन. सरळ बॅटचा खणखणीत दणदणीत मयूर मर्देच्या बॅट मधनं आगाज करणार हा चौकार आहे. प्रॉपर एलिव्हेशन, नजरा चेंडूवरती. पुढचा चेंडू, आणखीन एक क्लास 1 एलिव्हेशन, प्रॉपर डाऊन द ग्राउंड. ऑन दी अपचा भव्य षटकार. मयूर मर्दे जबरदस्त बॅटचा फ्लो दाखवताना व्ही फॅक्टर मध्ये खेळतायत आणि अतिशय क्लास 1 शरीराचा बॅलन्स, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला रीड करणं, त्यानंतर बॅटचं फेस ओपन करत ऑन दी अप डाऊन द ग्राउंडचा एक भव्य षटकार. धावसंख्या पोहोचते ती 11 वरती. मयूर अमोल पाटील स्मृती चषकामध्ये, जसं मी बाईटमध्ये म्हटलं होतं की थोडेसे चेंज झालेले आहेत. परिपक्वतापणा खूप चांगल्या पद्धतीने दाखवत आहेत आणि वीरूच्या अगेन्स्ट हात खोलताना इरादे स्पष्ट केल्यात. 2 मोठे शॉट, सलग चौकार आणि त्यानंतर षटकार. ओहो, यावेळेला वेट केलं, वॉच केलं आणि चेंडूला खेळलाय सरळ कव्हर पॉइंट रिझन मधनं. आणखीन एक दर्जेदार क्लास 1 स्टनिंग शॉट. 4 चौकार. सोहळान बहाडोली गावसारा लागला या नाचाला. सतुबाई आईचा गाजतयो सोहळान बहाडोली गावसारा लागला या नाचाला. सतुबाई आईचा गाजतयो सोहळान. थँक्यू. मयूर मर्दे जबरदस्त बॅटिंग करताना मेरिट वरती खेळतायत. जसा चेंडू तसा शॉट सिलेक्शन, अप्रतिम बॅटिंग. पुढचा चेंडू, इथे मात्र फिंगर रोल केले होते. हलकासा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पोहोचते ती 16. उत्कृष्ट बॅटिंग. 4 रनची गरज होती. तसं आस्किंग रन रेट त्याच पद्धतीची खेळी साकारली गेली आहे. रितेश घरत आपला पहिला मॅच खेळतायत आयकॉनच्या स्वरूपामध्ये. आपण बघतायत प्रचंड ताकद आहे या फलंदाजाकडे. बिरवाडीचं वंडर बॉय म्हणून त्याला संबोधलं जात आहे. काही वेळेला आपण बघताय चेंडूला एक्झिक्यूट करतायत. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. धावसंख्या 1 ने आकार घेताना 17 चेंडू झालेले त्या षटकातील 5, 17 धावा. एक सुंदर स्टार्ट, एक भव्य स्टार्ट म्हणायला हरकत नाही. एक ड्रीम स्टार्ट आहे. 64 धावांचं पाठलाग करताना योग्य दिशेने केलेली वाटचाल या 5 चेंडूमध्ये आपण बघतोय. मयूर मर्दे, मिस्टर MM ऑन स्ट्राईक. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता इथे. थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न, शपलून फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती 17 विदाउट लॉस.
अग साजने माझ्या बाया थँक्यू. कॅन्डी यांचं सुंदर सॉन्ग आपण बघतायत. 18 मध्ये 47 बनवायचे आहेत. चांगला स्टार्ट दिलाय. प्रामुख्याने आपण पहिल्या ॲपकडे गेलो, तिथे मात्र आपण बघतायत 39 धावांचा उंच डोंगर सातपाटी संघाने बनवला होता. त्यानंतर धाकटी डहाणूचं एक चांगलं कमबॅकिंग आणि आता दुसऱ्या षटकामध्ये चांगला स्टार्ट दिलाय मयूर मर्देनं. गोलंदाजी ट्रॅकवर धनंजय नाईक हा एक गुणवान खेळाडू आहे. साई म्हटल्यानंतर मोतीलाल शाह आणि त्यांचा हा एक खेळाडू आपण बघतोय ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटवरती झाई गावाचं नाव सातत्याने पुढे नेले, त्याला गौरव प्रदान करून दिलाय. आणि तिथून जो चमकणारा हिरा आहे तो म्हणजेच धनंजय नाईक, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तो दाखल झालाय. समोर कीर्तेश खरत बॅटल रंगणार आहे. एक जबरदस्त बॅटल आहे. बेस्ट बनाम बेस्टची लढाई आहे. धनंजय पहिला चेंडू, पहिला चेंडू शॉट करण्याचा प्रयत्न, सिंगल होते परिपूर्ण. 18 वरती स्कोर कार्ड सरकले गेले. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. तुल्यबल लढत आपल्या पालघर जिल्ह्यातील स्टारकास्ट सध्या खूप चांगलं क्रिकेट खेळताना अमोल पाटील स्मृती चषक पर्व 4 मध्ये एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुआयामी आणि ग्रामीण खेळाडूंना भव्य दिव्य स्थान, व्यासपीठ देणारी स्पर्धा म्हणजेच अमोल पाटील स्मृती चषक पर्व 4. प्रतिम यावेळेला मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळेल. धावसंख्या 19 वर स्थिरावले. यंदाचा आकर्षण मॅन ऑफ द सिरीज साठी अगम मोटर्स स्टँड आपण बघतायत आणि त्यांच्या माध्यमातून सौजन्य केलेली 2 व्हीलर बाईक आपण बघतोय, ज्याच्यावरती सर्वांच्या नजरा असतील. कोण असेल 2025 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. जबरदस्त क्लास बनणं चेंडू इथे बघायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल कशा पद्धतीने चेंडू आहे. परफेक्ट लेंथ इन लाईन, भन्नाट वेगाची साथ आणि एका टप्प्यावरती नियंत्रण. धनंजय नाईक आग ओकताना आपल्या गोलंदाजीने रफ्तार का राजा. पुढचा चेंडू इथे मात्र टायमिंग झालंय प्रॉपर. चेंडूला डीप काउकर्नच्या डोक्यावरनं ठोकलाय षटकार. थँक्यू. कीर्तेश खरत पलटवार करतायत आणि सरळ काउकर्नच्या डोक्यावरनं षटकार मारत इथे मात्र मॅच मध्ये करतायत कमबॅकिंग. पुढचा चेंडू आणखीन एक जबरदस्त कव्हर्सला खेळतायत. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धाब्यावरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. गुड थ्रो. धावसंख्या 26, 26 धावा. 13 चेंडू 38 धावांचं इक्वेशन आहे. या चेंडूवरती बरंच काय अवलंबून असेल. षटकाराला 12 मध्ये 32 होतील, 12 मध्ये 12 राहतील आणि इथून जर डॉट बॉल आला तर 19च्या सरासरीने बनवायच्या त्या 38 धावा. मयूर फक्त नाजूक टच बघायला मिळतोय कव्हर्सला. कव्हर पॉइंट रिझन मध्ये धावसंख्या 1 ने पोहोचते ती 27. 12 चेंडू 37 धावांची गरज. कम ऑन कॅन्डी. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, मान पुरवलाय बायांचा तरी षटकामध्ये जेवढ्या धावा धाकटी डहाणू संघाच्या गोलंदाजाने खर्च केले होते तेवढ्याच बनवायच्यात. 39 खर्च केले होते, 37 बनवायच्यात. गोलंदाजीसाठी येतोय सुमित मात्रे. समोर मयूर मर्दे. 12-37. टार्गेट मोठं आहे परंतु आत्मविश्वास जर तुमच्याकडे चांगला असेल आणि तुम्ही जर चेंडूला चांगले रीड कराल तर मॅच ही आणखीन आकर्षणाचं केंद्र बनू शकतं. अतिशय सुंदर व्यूवरचना आपल्याला बघायला मिळते. डीपेक्सचा कव्हर्सला एक खेळाडू आहे. कव्हर पॉइंट मध्ये दुसरा 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन ठेवले गेले. मिड विकेट आहे आणि
दरम्यान तयार होताना टिप बॅकवॉटर स्क्वेअरला एक मिड विकेट लॉंग ऑन असं प्रोटेक्शन आहे. ऑन साईडला 3 खेळाडू, समोर मयूर, सुमित मात्रे. उलटा चेंडू, पनिशमेंट. चेंडूला उडवला ओव्हर मिड विकेट. मयूर मर्देचा बिग बिग ब्लास्ट षटकार. धावसंख्या पोहोचले 33-31 बरमाईच्या 11 मध्ये. तुल्यबल लढत, पैसा वसूल मॅच. सुमित मात्रे अप्रतिम परफेक्ट पलटवार आहे. अतिशय सुरेख डॉट बॉल आलाय. थोडंसं आपल्या गतीला परिवर्तन केलं, टप्प्यावरती फोकस केला आणि आपला गोल साध्य केलाय सुमित मात्रेनं. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकाल, वेगावरती थोडासा अंकुश ठेवला आणि पॅड आणि बॅट मध्ये चेंडू हाताळत हा परफेक्ट यॉर्कर. इट्स अ डॉट बॉल. षटकारानंतर कमबॅकिंग करताय सुमित मात्रे. बघूया आता मात्र स्ट्राईक वरती आहेत मयूर. तिसरा चेंडू खेळतील. अप्रतिम परफेक्ट यॉर्कर. सिंगल कंप्लीट झाले. एक धाव मात्र परिपूर्ण होईल. येणारे 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. षटकारांच्या भाषेमध्ये 5 खेळायचे आहेत आणि इथून जर गोलंदाजाने 4 चांगले चेंडू हाताळले कठीण होईल हा प्रवास. परंतु जर तर तुर्ताज आपण कीर्तेशकडे वळतोय, ज्याचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपण बघताय. त्यांनी चेंडू फेस केलेले ते 5 मध्ये 9 वर खेळतोय. त्याच्यामध्ये एक षटकार आहे कीर्तेश खरत. आणि इथे चेंडूला पाठवलाय परत ओव्हर मिड विकेट. कीर्तेशच्या बाट मधनं येतोय षटकार. या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त षटकार. येणारे 8 चेंडू 24 ची आवश्यकता आहे. जर सामना समान स्थितीमध्ये सुटला, स्कोर जर इक्वल होतोय तर सुपर ओव्हर या स्पर्धेचा रूल्स आहे. त्या पद्धतीने आपण बघतो. येणारे 8 चेंडू 24 धावांची गरज. मॅच खूप चांगली रंगात आले. सुमित मात्रे समोर कीर्तेश खरतने षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केल्यात. आणखीन एक जबरदस्त शॉट सिलेक्शन खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर्सला 1 धाव मिळेल. आता हव्यात येणारी चेंडू 7 आणि 23 ची गरज. 7-23 बघूया. 7-23 ची गरज आहे. क्रिकेट जबरदस्त एंटरटेनमेंट आहे. प्रत्येक जण या मॅच कडे ज्या पद्धतीने बघतोय, एन्जॉय करतोय, विचार करतोय, त्यावरून या मॅचचा क्लास आपल्या नजरेसमोर येतोय. आणि इथे पंच बीमर घोषित करतायत. 2+1 टोटल 3 रन्स ऍड होतील. आणि या 3 रन्सने धावसंख्या पुढे सरकते. अमर पाटील आम्हाला सांगतायत 44. 7 चेंडू 20 धावांची गरज. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिटचं लायसन्स. 7 मध्ये 20 बनवायचे आहेत. 7-20 44 झालेले आहेत. 7 चेंडू 20 धावा. मयूर आणि कीर्तेश अथक प्रयत्न करतायत एका पद्धतीने डिफेन्स करण्यासाठी. मात्र सुमित मात्रे अंतिम चेंडू कसा हाताळेल याच्यावरती या येणाऱ्या मॅचचा प्रवास भरपूर काही अवलंबून आहे. आणि इथे मात्र फ्री हिट होता. त्याच्यामध्ये बाल बचे मयूर माघारी जात होते, पण कुठेतरी फ्री हिट. आता मात्र 6 मध्ये बनवायच्या त्या 20. जाऊया आपण कॅन्डी डीजे कडे. येऊया मैदानाच्या आतमध्ये.
आपण रिप्लेच्या माध्यमातून बघतोय मयूर मर्दे कशा पद्धतीने खेळल्यात या मॅचमध्ये. 6 मध्ये 20 बनवायचे आहेत आणि मैदान असं आहे की त्या डिफेन्सही करू शकतात किंवा त्या बनवल्याही जाऊ शकतात. रिप्लेच्या माध्यमातून आपण मयूरचा जो स्टार्ट बघतोय जबरदस्त स्टार्ट ज्याने दिली होती. अतिशय सुरेखरित्या एक्स्ट्रा कव्हर्सला चौकार, त्याच्यानंतर ऑनदीपचा एक भव्य असा षटकार. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एक सुंदर कॅमेरा वर्क आपण बघतोय. प्रत्येक चेंडूला खूप चांगला कव्हर करताना ते दिसत आहेत, कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करतायत. 6 विकेटची गरज आहे. अप्रतिम मॅच. स्ट्राईकला असतील ते कीर्तेश खरत, गोलंदाजीला प्राचारण केलंय दिशांत म्हात्रे. अंतिम षटक. इथून मात्र धाकटी डहाणू संघाचा गेम प्लॅनिंग असेल 3 भव्य षटकार आणि सातपाटी संघाचा प्लॅनिंग असेल 3 डॉट बॉल. बघूया मॅच जबरदस्त बघायला मिळते. दिशांत म्हात्रे स्लॉगर डेथ ओव्हर मध्ये दाखल झाल्यात. हृदयाची धडधड वाढले. कीर्तेश खरत ऑन स्ट्राईक. प्रतिम फटका फसला इथे. 1 धाव परिपूर्ण बघायला मिळते आणि धावसंख्या पोहोचेल 5 चेंडू 19ची गरज. युट्यूबच्या माध्यमातून जे आमचे श्रोते आमच्या समवेत जोडले गेले आहेत, 1500 व्ह्युअर्स या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही करतोय आम्ही हार्दिक स्वागत. अच्छा 5-19 इथून 3 मोठे शॉट मयूर मर्देला खेळावे लागतील, तर 2 चांगले चेंडू दिशांत म्हात्रे त्यांना कव्हर करायचे आहेत. ओ माय गॉड, यावेळेला ठोकलाय ओव्हरमिड विकेटचा एक भव्य दिव्य षटकार. मॅच पुनश्च दुहेरी बळणावरती आलंय. आपण मॅच कडे 4 चेंडू अमर पाटील आम्हाला सांगतायत 13ची गरज आहे. मॅच कभी इधर तो मॅच कभी उधर. अतिशय सुरेख असा मॅच आपण बघतायत. या मॅचची गुणवत्ता, क्लास, मेरिटवरती खेळणं, प्रत्येक क्षणोक्षणाला तुमची परीक्षा आहे. गोलंदाज असेल फलंदाज असेल, हुकला तो संपला. या धर्तीवरचं गणित आहे. कारण 2 मोठे शॉट इथे मयूर मर्देला खेळायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करा, तर 2 चांगले चेंडू हाताळणं गरजेचं आहे. सध्याची स्थिती 4 मध्ये बनवायचे आहेत. 13 धावा. थोडस घाई करा, बॉल द्या. 4 चेंडू 13 धावांची गरज आहे. 64 धावांचं आव्हान समोर होतं, परंतु कीर्तेश खरत आणि मयूर मर्दे दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आहेत. नाबाद जिंदाबादचा नारा लावत शेवटच्या क्षणापर्यंत खेळतायत. इथून एखादा ब्रेक थ्रू या मॅचला कलाटणी देईल, तर इथून मयूर मर्दीच्या बॅटमन आलेला षटकार मॅच मधलं सस्पेन्स आणखीन वाढवेल. जबरदस्त मॅच. 4-13 पैसा वसूल मॅच आहे. आज आमच्या क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला जो वेळ दिलाय ना, त्या वेळेचा सदुपयोग झालाय. त्याला थोडीशी भरपूर घाई होत, वेळ जातोय या स्पर्धेला, घाई करा. अजूनही आपल्याला आमचे सर्व क्रीडा रसिक वर्ग आपण बघतायत, मॅचचा आनंद घेत आहे. 4-13ची गरज आहे. चला प्लीज. पंच या ठिकाणी चेक करतील शाडू तुमची कुठे पडते, जे काही रूल्स असतील ते तुमच्यापर्यंत बघूया. येणारे चेंडू येते. 4-13ची गरज. मयूरच्या बॅटमधला षटकार. मयूरांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आहे 13-32 आणि इथे डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं काय जबरदस्त टायमिंग केले मयूरनं. मेरिट वरती खेळताना ठोकतायत हा पॉइंटच्या डोक्यावरनं भव्य षटकार.
वळूया आपण मॅच कडे. 3 मध्ये 7 ची गरज आहे. मयूर खेळतायत 38 धावांवरती. चेंडू फेस केले त्याने 14 चेंडू 38 धावांची विस्फोटक कॅमिओ. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये समीर. 3 चेंडू 7 ची गरज आहे. मॅच होती कुठे आणि मॅच आले कुठे. 2 भव्य षटकारांना या मॅचला दिले कलाटणी. इथून मयूर मर्देचे समर्थक, त्यांच्या संघाचे समर्थक यांचा गेम प्लॅनिंग असेल एक मोठा शॉट. तर सातपाटी या संघाचे पाठीराखे म्हणत असतील एक ब्रेक थ्रू. मॅच आणखीन इंटरेस्टिंग मोड कडे जाईल. 3 मध्ये 7 बनवायचे आहेत. आमचे क्रीडा रसिक वर्ग आपण बघतायत पूर्णतः एन्जॉय करताना. कॅमेरामन बंदिस्त करतायत. बॉल द्या. 3 चेंडू 7 ची गरज आहे. चला गेम मध्ये थोडस स्पीडअप करायच्या नंतर आपण सेमीफायनल फर्स्ट खेळणार आहोत. एडवन आई आशापुरी एडवनच्या विपक्ष स्टार 11 विळंगी संघ. आणि एडवन म्हटल्यानंतर सन्मान्य संतोषजी जंगम सरांचा त्याला प्रचंड असा प्रतिसाद असतो. खूप चांगलं सहकार्य सातत्याने त्यांचे पाठीराखे आहेत. निष्ठावंत पाठीराखे असं म्हटलं तरी चालेल. तर 3 चेंडूमध्ये धावा बनवायच्या त्या 7. दिशांत मात्रे दिशा ठरवायची आहे मॅचची. एका बाजूने मयूर बॅक टू बॅक 2 षटकार मारत इरादे स्पष्ट केल्यात. मॅच कडे अग्रेसर होतोय. आणि इथे प्रॉपर एलिव्हेशन ऑन द राईटचा आणखीन एक देखणा सलग 3 षटकार आणि लॉंग ऑफला क्लिअर करताना हा मारलाय आणखीन भव्य षटकार. स्कोर इज लेवल नाव. स्कोर इज लेवल नाव. 1 रन मोर टू विन. वैयक्तिक 44 धावांवरती मयूर मर्दे खेळताना दिसतोय. 6-20 पहिल्या चेंडूवरती सिंगल नंतर सलग षटकारांचा पाऊस. आता सलग 2 डॉट बॉल दिशांतला हाताळावे लागतील. जर मॅच मध्ये राहायचंय, सुपर ओव्हर कडे संघाला घेऊन जायचंय तर शर्थीचे प्रयत्न आता करावे लागतील. 3 षटकार मारलेले आहेत. वेळ तुमच्या हातून गेलेली आहे, परंतु येणारी वेळ जर तुमच्या बाजूने फिरवायची आहे तुम्हाला हाताळायचे आहेत 2 सलग डॉट बॉल. अन्यथा मयूरच्या पद्धतीने खेळतायत मॅचला आपल्या बाजूने घेऊन जातील. बघूया 2 मध्ये एका धावेची गरज. स्कोर लेबल झाला. एका धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. आणि इथे मात्र धाकटी डहाणू संघ 45 धावांची नाबाद जिंदाबादची इनिंग मयूर मर्देने आणि नॉट आउट 64 धावा हे आपण बघतायत. टार्गेट नॉट आउट 67 धावांची एक विनिंग इनिंग. गेम चेंजर खेळाडू म्हणून मयूर मर्दे आज चर्चेचं नाव राहिलेलं आहे. वळी आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे. 16 मध्ये 48 आणि तोच ठरतो या मॅचचा हिरो मयूर मर्दे. आपण या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी मयूरची विस्फोटक तुफानी नॉक आणि त्यानंतर या मॅचचा तो हिरो ठरतोय. 64 धावांचं एक भव्य टार्गेट सेट केलं होतं. कुठेतरी गोलंदाज थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरले. 6 चेंडू 20 धावा असताना दिशांत मात्र तो टप्पा ती लेन ते राखू शकले नाही आणि पराजयानं त्यांना सामोरे जावं लागले. हार्डलक. आम्ही प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. स्पर्धेचे आयोजक संतोषजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. वेलकम संतोषजी घरत साहेब या स्पर्धेचे आयोजक. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मयूरला देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. मयूरची नाबाद जिंदाबादची 48 धावांची विस्फोटक खेळी. एक जबरदस्त नॉक आपण बघितली आणि मयूर या वेळ कमी आपल्याकडे. अभिनंदन मयूर. ज्या पद्धतीने आज तू बरसलाय गरजलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. खूप सारे शुभेच्छा असतील. अभिनंदन. सन्मान्य संतोषजी घरत साहेबांच्या माध्यमातून आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. SP स्पोर्ट्स आणि विश स्पोर्ट्सच्या माध्यमातून सॉक्स आणि इनर च्या मला प्रोव्हाइड केले. मयूर काय म्हणशील?
तर एक आम्ही निवेदन करतोय, प्रीतम बारी आईस पील खेळलेला खेळाडू आहे. आम्ही त्यांना विनंती करतोय प्रीतम बारी यांना की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. प्रीतम बारी आयोजक या ठिकाणी सांगतायत की प्रीतम बारी यांचं आपण वेलकम करूया. व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय लक्ष्मण जनार्दन केडी साहेबांचं शुभागमन झालं आहे. रनरअप संघासाठी जी कॅश प्राईज आहे त्याचे ट्रॉफीचे जे प्रायोजक आपण या ठिकाणी पाहतोय, स्वर्गीय रजनी जनार्दन केणी यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण जनार्दन केणी यांच्या माध्यमातून